तुम्हाला औदुंबर वृक्षाचे फायदे व त्या झाडाचा औषधी म्हणून उपयोग कसा करायचा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रमैत्रिणींनो, औदुंबर हे वृक्ष दत्तगुरूंचे निवासस्थान आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे या वृक्षाची केलेली सेवा ही दत्तगुरूंना अर्पण होते. या वृक्षाला पाणी घालणे, त्याची पूजा करणे, त्याला प्रदक्षिणा घातल्याने अनंत कोटीचे पुण्य मिळत असतं. त्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होत असतं. एवढंच नाही तर हा वृक्ष नवग्रहांमध्ये प्रमुख वृक्ष म्हणून मानला जातो. या झाडाची सेवा केल्याने नवग्रहाच्या दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. या झाडावर शुक्राचं आधिक्य मानले जाते. या झाडाची सेवा केल्याने ग्रहदोष कमी होण्यास मदत होते. औदुंबर वृक्षामुळे वातावरणातील पित्त कमी होतं. या झाडामुळे खूप साऱ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर पडतो. या झाडाच्या फळामध्ये खूप साऱ्या प्रमाणात ग्लुकोजही असतो. त्याचप्रमाणे या झाडाची पाने, फुले, फळे औषधी गुणधर्मयुक्त आहेतच. परंतु याचा उपयोग कसा करायचा आता हे ऐकूया. त्वचेला जर कुठे खाज असेल किंवा आग होत असेल तर त्या झाडाच्या पानाचा रस त्या ठिकाणी लावायचा, तर ती आग आणि त्या ठिकाणचं पित्त कमी होतं. झाडाच्या सालीचाही खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. जर झाडाची साल 7 ते 8 तास पाण्यात भिजत घातली आणि ते पाणी पिलं तर शरीरातील उष्णता, शरीरातील पित्त कमी होण्यास मदत मिळते. त्या झाडाच्या फळाचाही तसाच खूप उपयोग आहे. या झाडाच्या फळामध्ये ग्लुकोज आहे, म्हणून ज्याचं ग्लुकोज कमी होतं किंवा ज्याला एनर्जी बूस्टिंगची गरज आहे, ज्याप्रमाणे आपण अंजिराचा उपयोग करतो त्याप्रमाणे या झाडाच्या फळाचा सुद्धा उपयोग होतो. धन्यवाद.